या व्हिडिओमध्ये या ठिकाणी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच 6 GB प्रतिदिवस इंटरनेट देखील या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे। तर त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि त्याचा आपण लाभ कशा प्रकारे घेऊ शकता आणि त्याची पात्रता काय आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, यामध्ये बघा, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था यामार्फत जे आपल्याला 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच असे अनेक योजना जे आहेत या पोर्टलवरती दिलेल्या आहेत, जे की या ठिकाणी आपल्याला अर्ज करता येतील। यामध्ये बघा, आपल्याला प्रशिक्षण योजना, यामध्ये अनेक अशी योजना आहेत, त्यामध्ये अर्थसहाय्यामध्ये आहेत आणि इतर उपक्रम जे की आपण आज बघणार आहोत। JEE नीट MHCET पूर्वपरीक्षण यामध्ये आपल्याला मोफत टॅबलेट कशा प्रकारे भेटू शकते, यासाठी कशा प्रकारे अर्ज करू शकता याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, मोफत टॅबलेट तसेच दररोज 6 GB डेटा मिळवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता, तर त्यासाठी बघा, या ठिकाणी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। महाज्योती.org.in या पोर्टलवरती, याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, योजना आणि त्यामध्ये इतर उपक्रम, आणि यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी बघा, JEE नीट MHCET पूर्वपरीक्षण यामध्ये जे आहे, यामध्ये बघा लाभार्थ्याचे स्वरूप काय राहतील। या ठिकाणी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जे आहे मोफत प्रशिक्षण भेटणार आहे। जे काही तुम्ही जे आहे ॲडमिशन घेणार आहात किंवा JEE मध्ये, नीटमध्ये किंवा MHCET मध्ये, त्यासाठी तुम्हाला मोफत प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे। त्यासोबतच विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देखील दिले जाणार आहे आणि प्रतिदिवस 6 GB इंटरनेट सेवा देखील या ठिकाणी या योजनेद्वारे जे आहे पुरवले जाणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला ही योजना घेण्यासाठी आपल्याला पात्रता काय आहे, तर पात्रता या ठिकाणी आपण बघू शकता। उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी आणि तसेच यामध्ये बघा, मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग प्रवर्गातील नॉन क्रिमिनल गटातील असावा। त्यानंतर आहे बघा, उमेदवाराने 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे, तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असावेत। तसेच या ठिकाणी बघा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% गुण असणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरा आहे, विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। या ठिकाणी अशा प्रकारे याची पात्रता निकष आहे आणि यामध्ये बघा, अर्ज कार्ड आणि तसेच मतदान कार्ड या दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल। त्यानंतर या ठिकाणी बघा, जर तुम्ही कास्टमध्ये, कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जात प्रमाणपत्र जोडायचं आहे। जसे की या ठिकाणी आपण बघितलो, हे योजना जी आहे पात्रता निकषमध्ये मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिनल गटातील विद्यार्थ्यांना आहे। तर या ठिकाणी आपल्याला बघा, जात प्रमाणपत्र या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे। त्यानंतर एक नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देखील लागणार आहे। त्यानंतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, जे की तुम्ही 10वी पास झाला त्याची मार्कशीट म्हणा, त्याचे जे काही आवश्यक जे काही कागदपत्रे लागणार आहेत, एज्युकेशन रिलेटेड तुमची 10वी जी आतापर्यंतची झालेली आहे त्याचे सगळे या ठिकाणी शैक्षणिक कागदपत्रे लागणार आहेत। त्यानंतर आहे या ठिकाणी बघा, प्रशिक्षणासाठी निवड पद्धती। आता बघा, या मोफत टॅबलेटसाठी म्हणा किंवा याची प्रशिक्षण घेण्यासाठी याची निवड कशा प्रकारे केली जाते, तर यामध्ये बघू शकता तुम्ही, प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात। जसे की आपण अर्ज कशा प्रकारे करू शकता हे तर आपण बघणारच आहोत। तर या ठिकाणी बघा, प्राप्त अर्जाची छाननी करून 10ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाते। ज्यांची गुणांची निवड झालीच तर या ठिकाणी जे आहे संपर्क या ठिकाणी SMS द्वारे पाठविला जाईल आणि तसेच या ठिकाणी जे आहे या संकेतस्थळावरती म्हणजे या वेबसाईटवरती जे आहे त्यांचं नाव देखील या ठिकाणी लागणार आहे। तर या ठिकाणी बघा, या योजनेसाठी आपल्याला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी योजना
त्यानंतर या ठिकाणी इतर उपक्रम यामध्ये जायचं आहे आणि JEE नीट MHCET हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा। एक नवीन टॅब ओपन होईल, यामध्ये तुम्ही बघू शकता। तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर याचा देखील मी जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या रजिस्ट्रेशन पोर्टलवरती येऊ शकता। या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE नीट MHCET ट्रेनिंग 2025 ते 27। तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे या मोफत टॅबलेटचे या ठिकाणी योजना म्हणजे याचे लाभ घेण्याकरिता तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे। तर हे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी सबमिट या बटनवरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे। जसा आपण मोबाईल नंबर टाकू या ठिकाणी सबमिट करू। या ठिकाणी बघा या ठिकाणी मोबाईल नंबर दाखवेल, जे की मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी जसं तुम्ही सबमिट करशाल, सबमिट केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला 3 कॉलम दिले जातील, म्हणजे 3 ऑप्शन दिले जातील, जे की या तिन्ही जे आहेत तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही अप्लाइड कोर्सेसमध्ये जे आहे हे या 3 साठी तुम्ही या ठिकाणी ज्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेऊ इच्छिता ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वप्रथम पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करायचं आहे। तर या ठिकाणी बघा तुम्ही प्रशिक्षण कोणत्या याच्यासाठी घेणार आहात, तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे, JEE नीट किंवा MHCET यावरती घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा ॲडमिशन घ्यायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या या तिन्हीपैकी जे आहे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंटचं या ठिकाणी नाव द्यायचं आहे। सर्वप्रथम ॲप्लिकंटचं या ठिकाणी फुल नेम द्यायचं आहे, जसे की फर्स्ट नेम, मिडल नेम आणि या ठिकाणी लास्ट नेम। अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी नाव द्यायचं आहे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी। आणि त्यानंतर ॲप्लिकंट फादर ऑर गार्डियन्स नेम, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वडिलांचं या ठिकाणी पूर्ण नाव द्यायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशा पद्धतीने। त्यानंतर आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं जेंडर काय आहे, मेल का फिमेल हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का नाही, तर या ठिकाणी हो या नाही यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, काय अपंगत्व आहे का, जर असेल तर यस करा आणि या ठिकाणी तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र देखील जोडावे लागणार आहे, जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करून द्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। यामध्ये बघा सोशल कॅटेगरी या ऑप्शनमध्ये तुमचं कोणत्या कास्टमध्ये येईल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर कास्ट कॅटेगरी कोणती आहे, तुमची कास्ट कोणती आहे हे तुम्हाला याच्यातून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा इन्कम ग्रुप, या ठिकाणी नॉन क्रिमिलियर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आधार नंबर टाकायचं आहे विद्यार्थ्यांचं। त्यानंतर या ठिकाणी डोमेसाईल जे आहे आपलं, या ठिकाणी तुमचं जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी तुमचं राज्य जे आहे महाराष्ट्र या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी बघा रेजिडेंट टाईपमध्ये तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर या ठिकाणी अर्बन सिलेक्ट करा, जर तुम्ही रूरल म्हणजे ग्रामीण विभागामध्ये राहत असाल, गावात राहत असाल तर या ठिकाणी रूरल सिलेक्ट करा। या ठिकाणी तुमच्या पद्धतीनुसार जे आहे तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तहसील सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी, त्यानंतर तुमचं गाव, हाऊस नंबर, वार्ड नंबर जे काही असेल ते संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला
ॲड्रेसचं जे आहे प्रेझेंट ॲड्रेसचा तुम्हाला पत्ता या ठिकाणी संपूर्ण भरायचा आहे. जर तुमचा दोन्ही जर सेम असतील तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं जे आहे परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस जे आहे दोन्ही सेम होऊन जातील. जर नसेल तर या ठिकाणी अनटिक करून तुम्ही जे आहे या ठिकाणी परमनंट ॲड्रेस देऊ शकता. आपला मोबाईल नंबर दाखवेल, जे की यामध्ये जर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर द्यायचा आहे. जर नसेल तर या ठिकाणी याला सोडून द्या. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची ईमेल आय डी द्यायची आहे, जे की ईमेल आय डी या ठिकाणी चालू असणे आवश्यक आहे. याच्याविषयी जी आहे माहिती आणि याच्याविषयी आपली निवड काय झाली आहे का ना ते स्टेटस या ठिकाणी ईमेलद्वारे जे पाठवले जातो. तर या ठिकाणी चालू असलेला ईमेल आय डी द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर जे आहे आपल्याला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी भरल्यानंतर यामध्ये जे आहे आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये यायचं आहे, जे की क्वालिफिकेशन डिटेल्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी नेम अँड प्लेस ऑफ स्कूल या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव द्यायचं आहे. जे काही असतील तर या ठिकाणी शाळेचं नाव द्यायचं आहे आणि तुमचं बोर्ड कोणतं आहे ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला ते या ठिकाणी तुम्हाला 2025 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर यामध्ये जे टोटल मार्क या ठिकाणी 500 आणि तुम्हाला किती भेटलेत तर या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज जे आहे कॅच करतील. हे एवढे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट करू. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे आहे डॉक्युमेंट्स अपलोडचं या ठिकाणी लास्ट जे आहे स्टेप दिला जाईल, जे की हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावरती तुम्हाला क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर यामध्ये जे तुम्हाला नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट जे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे आहे एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची सिग्नेचर, जे की यामध्ये अपलोड करताना जे आहे जे रेड याच्यामध्ये देत आहे आपल्याला, जे की इमेज जे आहे JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये जे आहे 200 KBच्या आत असणे आवश्यक आहे. मिनिमम या ठिकाणी जी आहे आपल्याला जास्तीत जास्त 200 KB असणे आवश्यक आहे. आपल्या फोटोची साईज या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचं आहे. या ठिकाणी फोटो सिलेक्ट केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी बघा एक फोटो सिलेक्ट केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं तुम्हाला. हे एवढं करतात जे आहे तुमचं फोटो जे या ठिकाणी तुम्हाला अपलोड होईल. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांची सिग्नेचर देखील या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे, जे की हे देखील या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी जास्तीत जास्त 200 KB पर्यंत असणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला साईन अपलोड करायचे आहे. त्यानंतर अपलोड इमेजवरती तुम्हाला क्लिक करून अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड, जे की विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे या ऑप्शनमध्ये, जे की सेम ज्या पद्धतीने या ठिकाणी इमेज या ठिकाणी अपलोड करण्याचे जे फॉर्मॅट सांगितलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट, या ठिकाणी तुम्हाला जातीचा दाखला जे आहे जात प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी बघा नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन, जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी हे आवश्यक नाही आहे, याला सोडून पण देऊ शकतात. परंतु ज्यांची कॅटेगरीमध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिड नॉन क्रिमिलियर देखील या ठिकाणी अपलोड करायचं आहे, परंतु हे देखील जे आहे अनाथ विद्यार्थ्यांना जे आहे याची कंपल्सरी नाही आहे. तर या ठिकाणी हे एवढे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जे आहे आपल्याला SSC मार्कशीट सर्टिफिकेट देखील या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर हे बघा या ठिकाणी 11वीला ॲडमिशन घेतल्याचं या ठिकाणी बोनाफाईड देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर 11वीत ॲडमिशन घेतलेल्या याचं रिसिप्ट देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे.
त्यानंतर या ठिकाणी बघा आपला रहिवासी प्रमाणपत्र जे की डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणता आपण, डोमेसाईल सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। हे एवढे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचं जे आहे फाईल सबमिट करायची आहे। एकदा फाईल सबमिट केल्यानंतर तुमचं जे आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर जे आहे याच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असेल तुमच्या मोबाईलमध्ये येईल, ते तुम्ही जे आहे जर तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला SMS द्वारे देखील कळवलं जाईल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी वेबसाईटवरती देखील तुमचे नाव या ठिकाणी दिले जाईल। अशा पद्धतीने तुम्ही जे आहे मोफत टॅबलेट, जे की या ठिकाणी मोफत टॅबलेट आणि मोफत प्रशिक्षण ज्या कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, ज्या कोणत्या याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्यामध्ये मोफत प्रशिक्षण, मोफत टॅबलेट आणि तसेच 6 GB इंटरनेट सेवा देखील याद्वारे जे आहे तुम्हाला पुरविले जाणार आहे। तर व्हिडिओ नक्की या ठिकाणी तुम्हाला जे आहे महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था याद्वारे जे तुम्ही मोफत टॅबलेटसाठी अर्ज करू शकता आणि यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि अशीच नवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।